नमस्कार. लाईट हाऊस फाउंडेशन वेद व्यक्तित्वाचा या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. लाईट हाऊस फाउंडेशनच्या वतीनं वेगवेगळ्या क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींच्या मुलाखती आम्ही घेत असतो आणि या मुलाखतींना लोकांच्याकडून भरघोस असा प्रतिसाद मिळतोय. या प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनापासून आभार. आज आपल्याकडे आगळेवेगळे व्यक्तिमत्व आज आपल्या सोबत आहे. ते सध्या एक सरकारी अधिकारी आहेत, विक्रीकर निरीक्षक म्हणून काम करतायत. त्यांचा संघर्ष इतरांच्या जीवनामध्ये खरोखरच प्रेरणादायी ठरणार आहे. या उद्देशानं ही घेतली जाणारी आजची मुलाखत. तर लाईट हाऊस फाउंडेशन वेद व्यक्तित्वाचा या कार्यक्रमामध्ये मी माननीय बंडू पाटील सर, विक्रीकर निरीक्षक यांचं सहर्ष असं स्वागत करतो. धन्यवाद. तर सर नमस्ते, तुम्ही वेळ दिलात याबद्दल तुमचं मनापासून आभार मानतो. आज काही चर्चा मला तुमच्याशी करायची होती की तुमचा संघर्ष कसा आहे. एकदम खडतर प्रवास, अपंगत्वावर मात करून तुम्ही इथपर्यंत पोहोचलाय, ते खरोखरच इतरांना प्रेरणादायी ठरणार आहे सर. तर सर मला सांगा, तुमचं शिक्षण आणि बालपण याविषयी आम्हाला थोडक्यात माहिती द्या. माझं बालपण मत्तेवड्यामध्येच गेलं. ह्या गावात, ज्या गावात मी आता सध्या राहतोय तिथंच माझा जन्म झाला, तिथंच बालपण गेलं. शिक्षण हे माझं 1ली ते 7वी पर्यंत माझ्या गावातच झालं. मत्तेवडे प्राथमिक शाळा, मत्तेवडे मराठी मुलांची शाळा. बरोबर. आणि शिक्षण घेत असताना आमचं म्हणजे भाऊ पण माझा अपंग होता, मी पण अपंग. शाळेकडे जाताना येताना आम्हाला इतका त्रास व्हायचा की त्यावेळी गल्लीमध्ये सगळ्या चिखल, पावसाच्या काळात चिखल असायचा, रस्ते व्यवस्थित नसायचे. तशा परिस्थितीत भाऊ आमचं चालायला येत नव्हतं, घसटत जाणार, त्याच्या पाठोपाठ मी जाणार. बरोबर. असं करत करत मी 1ली ते 7वी गावात शाळा शिकलो आमच्या मत्तेवडे गावात. आणि ती शाळा शिकत असताना आम्हाला म्हणजे त्यावेळेला आमचे आई वडील रोजंदारी म्हणून दुसऱ्या शेतात काम करायला जाणार आणि आमचं कसं तरी पोट भरायचं हे साधन आमचं त्यांच्या माध्यमातून चाललं होतं. बरोबर बरोबर. म्हणजे अतिशय खडतर प्रवास एकदम. आम्हाला त्यांनी खूप म्हणजे कधी भावना दुखावेल किंवा मनाला लागेल असं कधी एखादा शब्दही उच्चारला नाही. आणि त्यामुळं काय झालं की नात्यामधली जे वीण होती ती अतिशय घट्ट झाली, आई वडील आणि मुलं. आणि कधी आम्ही असे उलटा शब्दही बोललो नाही. आजपर्यंतचा इतिहास आहे. आईना नाही, वडिलांना नाही किंवा भावाला नाही, किंवा त्यांनी पण आम्हाला असं म्हणजे कधी दुखवलं नाही किंवा आम्हाला ते जाणीव करून दिली नाही की बाबा यांचं अपंगत्व तुझं असं आहे किंवा तू तसं आहेस म्हणून तू असं करतोस तसं करतोस, असे कधीही त्यांच्या तोंडातून ब्रशब्द निघाला नाही. म्हणजे असं वाढवलं की जेणेकरून आम्हाला ते हे नाहीच, आमच्या म्हणजे आम्हाला अपंगत्व नाहीच असं ह्या वातावरणात आम्हाला वाढवलं. बरोबर. म्हणजे त्यांचं खूप म्हणजे आम्हाला मदत झाली, मोलाची मदत झाली. मानसिक जे काही बळ होतं ते त्यांच्याकडून मिळालं. मानसिक लढण्यासाठी खूप मोठं बळ मिळालं. आणि ज्या वेळेला आम्हाला काही गरज लागेल किंवा काय समस्या येईल त्यावेळेला वडिलांनी जेवढं जमल तेवढं आम्हाला म्हणजे तिथपर्यंत घेऊन पोहोचवण्याचं मोलाचा वाटा त्याने उचलला आपल्या. बरोबर. वडील अंगठाबहाद्दर, आई अंगठाबहाद्दर, तरीही त्यांना जाणीव झाली होती की बाबा यांना काही नाही काही शिक्षण द्यायला पाहिजे आणि यांच्या आयुष्यात त्यांना उभं केलं पाहिजे आणि शिक्षणाशिवाय यांना पर्याय नाही. हे त्यांनी वाक्य म्हणजे मनानं कोरूनच घेतलं होतं. बरोबर. ह्यांच्या शिक्षणामध्ये खंड पडू द्यायचा नाही. बरोबर. शिक्षणातूनच त्यांचं चांगलं होणार. शिक्षणामुळेच यांचं झालं तर भलं होईल, हे त्यांच्या मनात एक घर करून बसलेली गोष्ट होती. बरोबर. आता सर मला असं विचारायचं होतं की तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास जो सुरू केला तो त्याची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली? स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू करायला प्रेरणा मला तशी मिळाली म्हटलं तर मी 11-12 म्हणजे 11वी टी.वाय. देवचंद कॉलेजला होतो. बरोबर. आणि देवचंद कॉलेजला माझा राज्यशास्त्र विषय होता. राज्यशास्त्र विषय शिकवणारे R.G. शिंदे म्हणून प्राध्यापक, आमचे अतिशय हुशार माणूस, अगदी डिटेल सगळं सांगणार, आम्हाला शिकवणार. आणि त्या राज्यशास्त्राच्या पुस्तकामध्ये एक शेवटला प्रकरण होतं की महाराष्ट्र लोकसेवा आयोग. आणि त्या सरांनी आम्हाला इतकं इंटरेस्टिंग शिकवलं ते प्रकरण. पदांची भरती कशी केली जाते, त्या पदांना समाजात कसा मान आहे, आणि पदांची जाहिरात कशी येते आणि त्याची परीक्षा कशी होते, या संदर्भात तिने अगदी सखोल जाऊन आम्हाला प्रत्येक विद्यार्थ्याच्या इथं असं बिंबवलं ते डोक्यात. आणि त्याच वेळेला ठरवलं की खरोखरच यात आपल्याला इथं काहीतरी करण्यासारखी इथं संधी आहे आणि आपण ते करू शकतोय. एक मनाला अगदी ठाम मी ठरवलं. बरोबर. त्याच 11वीला असल्यापासूनच ठाम ठरवलं होतं की केली तर आपण स्पर्धा परीक्षा करायची, अन्य क्षेत्रात आपण जायचं नाही. बरोबर. आणि अन्य क्षेत्र आपल्याला योग्य नाही. बरोबर. म्हणून मी त्यावेळेला काय केलं की
11-12 नंतर BA ला आलो. BAचं फर्स्ट झालं, सेकंड झालं, थर्ड झालं. मग त्यावेळेला स्पर्धा परीक्षा करायचा हा निर्णय झालाच होता. पण कसं झालं की आयोगाची जाहिरात येत नव्हत्या. बरोबर. जाहिरात येत नव्हत्या, मग अभ्यास नुसता कशाला करायचा म्हणून एक नकारात्मक विचाराने मनात आला. आणि काय झालं की मी गावात एक व्यवसाय चालू केला, दूध डेअरीचं मी काम बघत होतो. 5-6 वर्ष काम केलं मी दूध डेअरीचं. मग त्यानंतर जाहिराती यायला चालू झाल्या. जाहिराती यायला चालू झाल्यानंतर आणि मनात एक प्रेरणा निर्माण झाली की जी ज्योत लावली होती मी, ती ज्योत जळत होती. उजेड होता त्या ज्योतला, पण त्याचा उजेड थोडासा म्हणजे कमी झाला होता. पण ते ज्योत आणि प्रज्वलित झाली यायला चालू झाल्यानंतर मी आणि ठाम निर्णय घेतला की आता आपल्याला संधी आली आहे चालू नाही, आपण संधीचं सोनं करायचं. म्हणून मी आणि पुन्हा शिवाजी विद्यापीठच्या लायब्ररीमध्ये MA ला ऍडमिशन नव्हतं, MA ला ऍडमिशन केलं. आणि ऍडमिशन करत असताना मला आयडिया काय दिली एकट्यानं की म्हणजे गुरुच होते माझे ते देवचंद कॉलेजचे पवार सर. त्याने सांगितले की तू कमवा आणि शिकामध्ये जा. कमवा आणि शिकामध्ये मी ऍडमिशन घेतलं. कमवा आणि शिकामध्ये मी ऍडमिशन घेतलं. त्यावेळेला मला STD सांभाळायला मिळते. रोज 3 तास STD मध्ये बसायचं. STD मध्ये सांभाळायचो. कधी माझ्याकडे ते झेरॉक्स काढायचं मशीन असायचं. कधी गिरण एक होती, गिरणीमध्ये म्हणजे राजारामपुरीतले खालचे लोक राहणारे होते की नाही, ती लोक दळण घेऊन यायची. ते दळण काढून द्यायचं. ते उत्पन्नाचं सोर्स होतं. शिवाजी विद्यापीठाच्या कमवा आणि शिकायचं ते उत्पन्नाचं सोर्स होतं, मी तयार करून दिलं होतं. आणि त्या उत्पन्नाच्या सोर्स मधून विद्यार्थ्यांचं परीक्षा फी, जेवण खर्च, आरोग्य सुविधा किंवा लाईट बिल हे सगळं त्यातनं भागवत होतं. असं मी त्या इथपर्यंत त्या प्रवास केला. बरोबर. म्हणजे ह्या खडतर प्रवासातून तुम्ही स्पर्धा परीक्षा कंटिन्यू चालू ठेवली. त्यात काही खंड पडू दिला नाही आणि तिथून माघार आलो नाही. बरोबर. काय तर आपण यातनं घ्यायचं आणि मगच आपण यातनं बाहेर पडायचं. अन्यथा आपण असं नकारात्मक विचार करून किंवा हे होणार नाही किंवा हे मला नको, 1-2 वेळा अपयश आलं, 3 वेळा आलं, 4 वेळा आलं, 3 वेळा अपयश आलं, 4थ्या वेळा यश आलं. नाहीतर मला कसं गावात स्पर्धा परीक्षा करतो त्यावेळेला मला गावात बरेच जण म्हणजे माझं मोजपट्टी टाकून माफ करत नाहीत. कसं करायचं की हा काय स्पर्धा परीक्षा करतोय, हा काय यश मिळवतोय, हा काय नोकरी करतोय, हा आई वडिलांना फसवतोय, असं म्हणजे एक वायफळ चर्चा करत बसायची. ज्यांना रिकाम टेकडी माणसं असतात प्रत्येक गावात, ते रिकाम टेकडी अशी माणसं चर्चा करत बसायची. आणि ती त्यातली काही थोडी माणसं आमच्या आई वडिलांना पण सांगायची कशाला तिथं पाठवलं असं, तिथं त्यापेक्षा कुठेतरी MIDC ला चांगल्या कंपनीत काम कर म्हणावं, आणि काय नोकरी मिळायची याला, कधी मिळाली ती काय. आणि त्या आमच्या घरातल्यांच्यात असं दूषित वातावरण करायचे, ते मला खटकायचं त्यांचं. बरोबर. अशा गोष्टींना सामोरं जाऊन तुम्ही यश संपादन करून दिलं आणि आज सध्या आता तुम्ही त्या प्रशासनाच्या सेवेत आहात. हो. तर तो तुमचा अनुभव कसा आहे? एकंदरीत एका बाजूला तुम्हाला गावामध्ये बोलणी घ्यायला लागत होतं, पण तुम्ही ते साध्य करून दाखवलं, खरं करून दाखवलं की मी करू शकतोय काहीतरी, आणि तुम्ही प्रशासनात गेलात. तर तो अनुभव तुमचा कसा आहे प्रशासनातला? मला सुरुवातीला माझी 2013ला जेव्हा म्हणजे निवड झाल्यानंतर माझं पहिलं जॉईनिंग मला दिलं मुंबईला जॉईनिंग दिल्यानंतर मला तर वाटलं की अरे बापरे, आता मुंबईला आपण कशी नोकरी करायची, त्या मुंबईतल्या धकाधकीचं आयुष्य तेच डोळ्यासमोर माझ्या उभं राहिलं. आणि मग काय असेल ते असं म्हटलं, मी गेलो मुंबईला, हजर झालो. मुंबईत मी 2 वर्ष काम केलं. पण ते काम करत असताना मला ते लोकलचा प्रवास अतिशय धोकादायकरित्या करावा लागायचा. माणसांची झुंडच्या झुंड यायची, ढकलायचे, असे कोण पडलाय काय, कोण खाली काय, कोणाला लागले काय, हे त्याची चौकशी करत नव्हते. तशा परिस्थितीत मी 2 वर्ष मुंबईत सर्व्हिस केल्या. हा एक मोठा माझा अनुभव, म्हणजे अतिशय कठीण काळ मला त्या 2 वर्षाचा. असं वाटायला लागलं की नोकरी सोडून द्यावं आणि असल्या धकाधकीच्या जे जागेला राहण्यापेक्षा भाजी भाकरी मिळेना पण आपल्या घरात जाऊन निवांत राहणार असं मनात माझ्या विचार आला. पण तेही मी निभावून नेलं. मग विनंती बदली मला मिळाली. कोल्हापूरला आलो मी 2015 कोल्हापूर मी हजर झालो. त्यावेळेला मला खरी नोकरीचं जे आनंद असतो किंवा समाधान असते त्यावेळेला अनुभवायला मिळालं. कोल्हापूरमधले लोकही अतिशय माणूस पण जपणारी, माणसाला माणूस मदत करणारी आणि समजून घेणारी माणसं मला भेटली. ही मोठं माझं यश म्हणायचं आयुष्यातलं. आणि एक कमावलेलं मिळकत
मनुष्यबळ कमावलं म्हणजे ही मिळकतच मला बरोबर. अशा उद्देशाने मी त्या माणसांची अतिशय जोडलो गेलो. बरोबर. आता सध्या तुमचं काम कोल्हापूरमध्ये का बाहेर? सध्या म्हणजे आता डिसेंबर 2024 ला माझं प्रमोशन झालं. राज्यकर निरीक्षक पदावरून राज्यकर अधिकारी पदावर माझं प्रमोशन झालं. अरे वा. त्यामध्ये मला दिलं तिने सांगलीमध्ये पोस्टिंग दिलं. बरोबर. मग सांगलीमध्ये मी राज्यकर अधिकारी या पदावर हजर होऊन 8 महिने झालं. बरोबर. मग 8 महिन्याचा मी जाता सांगलीला रोज गावातून जाऊन येऊनच करतोय. स्वतः गाडी चालवतोय मोठी 4 चाकी. एवढ्या लांब प्रवास करून जायचं यायचं, थोडं अंग दुखतंय, मग त्रास होतोय, ते सहन करतोय मी. पण जातोय मी, म्हणजे नकारात्मकता कधी ठेवत नाही. एक ऊर्जा घेऊनच बाहेर पडतोय आणि ऊर्जा ही साठवूनच ठेवतोय मी. माझ्या अंगात निर्माणच होते आपोआप. आणि ऊर्जा खंड कधी पडणारच नाही. माझ्या अंगातली तर ऊर्जा कधी जाणार नाही. काही ऊर्जेचा एक स्त्रोत आहे माझ्या अंगात. दैवी देणगी असेल म्हणा, काय असेल, पण ऊर्जेमुळे मला काय होतंय की कितीही अवघड काम असेल, किती संकट असेल, तर मी त्याला सामोरं जायची धाडस ते माझ्यात. बरोबर. खरोखरच तुमचा प्रवास किंवा तुमचं जीवन ही प्रेरणादायी आहे इतरांना. की बरेच लोक काय करतात की कारण सांगत असतात, कारण शोधत असतात. मग असं आहे म्हणून मला होत नाही, असं आहे म्हणून मला करता येत नाही. पण खरोखर संघर्ष काय असतो किंवा एखादी जिद्द ठेवून आपण काय पण मनात जर ठरवलं तर आपण काहीही करू शकतो. हे एक प्रेरणा तुमच्याकडून इतरांना घ्यावी असे मला वाटते. सर, दुसरा असा मला प्रश्न विचारायचा होता की तुम्ही सीमा प्रश्न आणि सीमा भागातील चळवळ ज्या होत्या त्यासाठी तुमचं सक्रियत्व आहे किंवा तुम्ही त्यामध्ये काम केलेलं आहे, तर हा सीमा भागातील संघर्ष याविषयी तुम्ही काय सांगाल? सीमा प्रश्नाशी संबंध आला माझा 2000 तसं म्हटलं तर 2000 सालापासूनच जास्त संबंध आला. बरोबर. 97-98 ला मी 11वीला देवचंदला गेलो. देवचंदला गेल्यामुळे निप्पाणीशी संपर्क जास्त आला. निप्पाणीशी संपर्क आल्यामुळे सीमा प्रश्न असतं त्यावेळेला वारं खूप मोठं होतं. बरोबर. निप्पाणीत काळा दिन असेल, हुतात्मा दिन असेल किंवा सीमा प्रश्नाविषयी सभा असेल, मोर्चा असेल, तो अतिशय भव्य आणि दिव्य असा कार्यक्रम असायचा. बरोबर. ते बघून आमच्या मनात अशी प्रेरणा निर्माण झाली की बाबा खरोखरच आमच्यात हे काहीतरी अन्याय झालाय आणि हा अन्याय आमच्यावर जाणीवपूर्वक झालाय आणि तो कुठेतरी त्याचा न्याय मिळाला पाहिजे. बरोबर. आणि तो न्याय मिळवण्यासाठी आपल्या परीने मी काहीतरी देऊ शकतोय का, किंवा मी माझ्या वतीनं प्रबोधन करून लोकांना एकत्र करून एक लढ्याला बळ देऊ शकतोय का, हे मी तेव्हापासून माझ्या मनात एक ठरवलं होतं की सीमा भागातील उमेदवारांची जी होणारी कोंडी आहे, सुशिक्षित असतील, समजा आता ग्रॅज्युएट असतील, पोस्ट ग्रॅज्युएट असतील, 10वी 12वी असतील, शिक्षण घेऊन आता जाग्यावरच आहेत, नोकऱ्या नाहीत त्यांना. महाराष्ट्र सरकार काय म्हणतंय की तुम्ही तिकडे जावा, कर्नाटकाकडे जावा, आणि कर्नाटक सरकार काय म्हणते की तुम्हाला कन्नड येत नाही, तुम्ही इथे यायचं नाही बाहेर वापरायला. मग त्या उमेदवारांनी जायचं कुणाकडे? तर आम्ही काय केलं की समितीच्या माध्यमातून आता आपण थांबून चालणार नाही, आणि आता आम्ही जर थांबलो तर जी सुशिक्षित आहेत किंवा शिक्षण घेऊन घरी बसल्यात त्या उमेदवारांचं खूप मोठं नुकसान होणार आहे. आणि ह्याच्यासाठी आपण फुल ना फुलाची पाकळी म्हणून आम्ही जिथं शक्य होईल त्या मंत्र्यांना, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन, आणि ते निवेदन देऊन त्याचा पाठपुरावा करून त्याच्यामध्ये बदल करायला लावा. सरकारी नोकरीसाठी शासनानं दरवाजे उघडे ठेवले महाराष्ट्र सरकारनं, पण दरवाजात आत जायसाठी तिथं माणूस उभा केला, म्हणजे शिपाई म्हणा, तो सोडायचं का नाही ते ठरवणार. तसं अडथळं घातलं त्यांनी, आणि त्या अडथळं घातल्यामुळे काय झालं की सीमा भागातला तरुण त्या अडथळं बघूनच मागा फिरायला लागला की तिथं जाणं मला शक्य नाही आणि ते आपल्याला घेत नाही. मी कर्नाटकाचा असल्यामुळं घेत नाही, असं एक गैरसमज निर्माण झाला. पण मला असं विचारायचं होतं सर की आता एकीकरण म्हणजे समितीचा जो काय प्रयत्न चालू आहे तो सीमा लढ्यासाठी चालू आहे, पण जे आता तुम्ही म्हटला की विद्यार्थ्यांची कोंडी होती, त्या अनुषंगानं शासनानं कोणत्या गोष्टी किंवा कोणत्या शिफारसी केलेल्या आहेत का, किंवा इतर सीमा भागातला विद्यार्थी हा नोकरीसाठी महाराष्ट्रात यावा म्हणून कोणत्या तरतुदी वगैरे आहेत का, काय सांगाल याविषयी? महाराष्ट्र सरकारनं 10 जुलै 2008 ला एक GR केला. 865 गावातील उमेदवार महाराष्ट्र शासकीय सेवेसाठी पात्र. त्यांनी अट घातली काय खाली की त्या उमेदवाराचं कमीत कमी 15 वर्ष वास्तव्य त्या भागात असलं पाहिजे, आणि तो कोणत्याही शासकीय सेवेस महाराष्ट्राच्या अर्ज करू शकेल.
तो आज तिने GR काढला 10 जुलै 2008ला. हम्म. त्याची अंमलबजावणी झाली 2016, 14, 15, 16 पर्यंत बऱ्यापैकी चांगली झाली. त्यानंतर त्या सरकारमध्ये बदल झाला. बदल झाल्यानंतर काय झालं की त्यात आणि किचकटपणा आणला तिने. नोकरीच्या जाहिराती काढायच्या आणि ऑनलाईन जाहिराती काढल्यानंतर त्या ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये सीमा भागाचा उल्लेख करायचा, ही एक कोंडी घालवली. बरोबर. त्यासाठी आम्ही 2015 निवेदन दिलं कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना की ही आम्हाला अडचणी आलेल्या समस्या आणि ऑनलाईन सिस्टम मध्ये बदल करायला लागतोय. आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटून सविस्तर सांगून जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला शब्द काय दिला, माझ्या परिणामी प्रयत्न करतो, तुमच्या परिणामी तुम्ही शासन दरबारी प्रयत्न करा. आणि आम्ही छोटासा प्रयत्न केला पण त्याला आमच्या यश आलं त्या प्रयत्नाला. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने ज्या ज्या जाहिराती काढल्या त्यामध्ये सगळ्या 865 गावांची नोंद ऑनलाईन सिस्टम मध्ये ठेवली. आणि 2019ला आणि त्यात बदल केला. गावं जी होती 865 ती काढूनच टाकली. त्यामुळे आणि कोंडी व्हायला चालू झाली. आणि त्याच्या व्यतिरिक्त अनेक सीमा भागातल्या उमेदवारांना अज्ञानात आहेत. त्या अज्ञान म्हणजे काय की महाराष्ट्र सरकारनं MBBS, BHMS, BAMS, BDS, इंजिनिअरिंग ह्यासाठी सीमा एक राखीव कोटा ठेवलाय. हा बऱ्याच उमेदवारांना माहित नाही, मराठी भाषिक उमेदवार जे आहेत त्यांना माहित नाही. बरोबर. तर मग तुमच्या ह्या मुलाखतीच्या माध्यमातून मी त्यांना जाहीर आवाहन करतो की बाबा तुम्ही ह्या संधीचा लाभ घ्या. बरोबर. आणि त्या संधीचा लाभ तुम्ही जर नाही घेतला तर तुम्ही आहे त्या ठिकाणीच राहणार आहे, तुमचा उद्धार होणार नाही. बरोबर. आणि तुम्हाला काय अडचणी आल्या तर समितीचं एक कार्यकर्ता म्हणून आमच्याकडे या. बरोबर. काय आमच्याकडनं शक्य असेल ती मदत आम्ही करायला तयार आहे आणि ती मदत आम्ही 100% तुमच्या फलदायी होईल अशा पद्धतीने करू. अरे वा, खूपच छान सर. अशा मराठी भाषिक जी मुलं आहेत ती सीमा भागातले आहेत त्यांना खरोखरच तुमचं सहकार्य लाभेल. आणि मोठ्या संख्येने मुलांना आवाहन करतो मी की सरांची मदत तुम्ही अवश्य घ्यावी. तर असं दुसरा असा प्रश्न होता की आता जी काही नवीन पिढी आहे त्या नवीन पिढीनं आपण काय संदेश द्याल सर? तर नवीन पिढीने माझं मत आहे की कोणत्याही राजकीय पक्ष किंवा राष्ट्रीय पक्ष असतील, कोणी काय काय असतील, त्यांच्या पाठीमागे न जाता स्वतःचं अस्तित्व स्वतः तयार करावं. बरोबर. कारण अस्तित्व तयार करण्यासाठी असंख्य क्षेत्र असे पुरून उरलेले आहे. बरोबर. पण आपल्याला घरात बसून ते काय म्हणजे उपलब्ध होण्यासारखे नाही. त्यासाठी जग धुंडाळायला लागेल किंवा जग पालती घालावं लागेल अशी कपॅसिटी असणाऱ्या उमेदवारांनी कधीच म्हणजे राजकीय पक्ष किंवा राष्ट्रीय पक्षांच्या नादाला न लागता आपलं अस्तित्व आपण स्वतः तयार करावं. आणि सीमा भागातल्या उमेदवारांना पण माझं एक सांगणं असं आहे की तुम्हाला ज्या त्याप्रमाणे वर्गवारीनुसार जर महाराष्ट्र शासनाच्या सेवेत जागा पाहिजे असतील तर त्या उमेदवारांनी आमच्या मिटिंगला म्हणा किंवा आमच्या संपर्कात राहून आमच्या सोबत गरज भासली तर मुंबईला येऊन तो प्रश्न मिटवण्यासाठी सर्वांनी एकत्र आल्याशिवाय हा प्रश्न सुटत नाही. बरोबर आहे. नोकरीमध्ये येणाऱ्या अडचणी वर्गवारीनुसार नोकऱ्या तुम्हाला पाहिजेत ना, बरोबर आहे. पण ज्यांना पाहिजे त्यांनी तर निदान आमच्या जवळ यायला पाहिजे की बाबा चला तिथं जाऊया, आमच्या ह्या समस्या आहेत त्या समस्या सोडवायला लावूया. तर त्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही कधीही तयार आहे. पण तो जे कोणी ज्यांना कोणाला अपेक्षा आहे त्याने आमच्यापर्यंत यायला पाहिजे. बरोबर आहे. हीच आमची एवढी माफक अपेक्षा आहे. आणि सीमा भागातल्या सर्व उमेदवारांना महाराष्ट्र सरकारमध्ये नोकरी लागावी किंवा महाराष्ट्र सरकारनं सर्व सुविधा द्याव्यात ह्यासाठी आम्ही सदैव प्रयत्न करत राहीन. हीच आमची समितीच्या वतीने माझ्या आणि समितीच्या वतीने ग्वाही आहे. धन्यवाद सर. धन्यवाद. तुमचा अनमोल वेळ आणि तुमचा जो काय संघर्ष आहे त्याचबरोबर तुमचा जो अनुभव होता तो खरोखरच इतर विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरेल अशी आशा बाळगतो. आज आपल्या सोबत होते माननीय बंडू पाटील सर, विक्रीकर निरीक्षक. त्यांचा जो काही संघर्ष आहे तो इतरांना खरोखर प्रेरणादायी आहे. सरांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या तुमच्या जीवनात त्याचा लाभ होईल अशी आशा बाळगतो आणि इथं थांबतो. धन्यवाद.